आज पहाटे 4 वाजताच उठून ना सगळ्यांनी मस्त अशी तयारी केलेली होती, कारण आज आम्हाला जायचं होतं महालक्ष्मीच्या दर्शनाला. आणि लवकरच दर्शनासाठी गेलो होतो, कारण का तर आज दिवसभराचा ना वेगळा प्लॅन होता. तसं कोल्हापूरला ना मी दुसऱ्यांदा आलेले आहे. आधी आले होते सहलीमध्ये, आणि तेव्हापासूनच ना हे कोल्हापूरचं मंदिर माझं फेवरेट मंदिर आहे, कारण याची बनावट ना मला खूप जास्त आवडते. आता लवकर गेल्यामुळे गर्दी काय नव्हती, त्यामुळे 10-15 मिनिटांमध्येच आमचं दर्शन झालेलं होतं. म्हटलं आता चला मस्त मस्त फोटोज व्हिडिओ सुद्धा क्लिक करून घेऊ, कारण लवकर दर्शन झाल्यामुळे आमच्याकडे प्रश्न होता की एवढा वेळ करायचं काय. मग काय छान असे व्हिडिओ शूट केले आणि नंतर रूमवर जाऊन आराम केला. आणि पुन्हा 8 वाजता ना सगळेजण निघालो फिरायला. तर रंकाळ्यावर असलेल्या शालिनी पॅलेस कडे चाललो होतो आम्ही, जे की 20 वर्षापासून बंद आहे. लोक याला ना हॉन्टेड हाऊस सुद्धा बोलतात. आता हे बंद असल्यामुळे आतमध्ये तर काही एंट्री नव्हती, मग बाहेरूनच ना मस्त मस्त फोटो क्लिक केले. आणि थोडा वेळ सगळेजण ना मस्त असे उन्हाला बसलेले होते. तसं कोल्हापूर मधलं दुसरं काही फिरायला नाही भेटलं, कारण सगळ्यांच्या तब्येतीनं खराब झालेल्या होत्या. त्यामुळे फक्त दर्शन घेऊन ना निघण्याचा प्लॅन केलेला होता. आता कोल्हापूर मधून ना देवीची साडी घ्यायची होती, पण देवीची काही भेटली नाही, मग साधी साडी घेतली. आता कोल्हापूर मधलं आपलं काम तर झालेलं होतं, आता जायचं होतं ते बाळूमामाला. मग लगेच ना आदमापूरला जायचा प्रवास चालू केला. तशी मी माझ्या लाईफ मध्ये ना एवढी कधीच फिरली नाही. खरं तर ना मला एवढ्या लांब लांब फिरायला आवडतच नाही, कारण जीवाची तेवढी दगदगच होते. पण आपल्यापेक्षा ना ह्या म्हाताऱ्या माणसामध्येच ना उत्साह जास्त असतो फिरण्याचा. आता आम्ही सगळे ना आदमापूर मध्ये पोहोचलो होतो. गर्दी काही जास्त नव्हती. म्हटलं आजच दर्शन घेऊ. तसं आदमापूर मध्ये एक मुक्काम तर होताच, पण म्हटलं डबल दर्शन घेण्यात काही हरकत नाही. 10 मिनिटांमध्ये तर दर्शन झालेलं होतं. मग काय बाहेर येऊन हे पैसे चिकटतायत का ते बघायचं काम चालू होतं. इथे ना एखादी गोष्ट मनामध्ये धरून इच्छा मागतात, आणि हे शिक्का चिकटला तर इच्छा पूर्ण. माझा तर काही चिकटला नाही. असं काही हरकत नाही, उद्या सुद्धा ट्राय करू असं म्हणून ना पुन्हा जेवण करण्यासाठी गेलो, कारण का तर आजचा दिवस तर संपलेला होता.